पालेभाज्यांपैकी एक भाजी म्हणजे शेपूची भाजी. तर ही भाजी खूपच पौष्टिक तर असतेच, पण खायला सगळ्यांनाच आवडते अशी नाही. तर मी कशी बनवली भाजी, त्यामुळे ती सगळ्यांनाच आवडेल. नमस्कार, सुजाता किचन मेनूमध्ये खूप खूप स्वागत करते. मी सुजाता. तर शेपूची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी शेपू स्वच्छ भाजी निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बारीक चिरून घेतली. तर हिरवा मटार घेतलाय, शेंगदाणा कूट, मोहरी, जिरं, कांदा, बारीक मिरची चिरून, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि या ठिकाणी मी डाळ घेतली, मूग डाळ आणि तांदूळ कणिक. तर आज संध्याकाळी बनवायची, तर सकाळीच भिजवली होती मी. तांदळामधली आपली कणिक असते ना ती. थोडं गरम झालं म्हणजे मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा भाजून घेते. कांदा, लसूण, हिरवी मिरची लालसर होईपर्यंत कांदा या ठिकाणी चांगला भाजला गेलाय. टोमॅटो घालून घेते. तांदूळ आहे कणिक, तांदूळ याचा कणिक आणि डाळ घेते. रवा वाटाणा, शेपू घालून थोडीशी हळद, मीठ एक अर्धा चमचा, झाकण ठेवून देते 5 मिनिटासाठी. तर अजिबात पाणी नाही वापरले मी, भाजीमध्येच पाणी असतं, त्याने शिजली जाते ती. तर थोडे एकदा हलवून घेऊ. तर यामध्ये पाणी घालायची गरज नसते, या भाजीमध्येच पाणी असतं. झाकण लावून तर भाजी आपली शिजली गेली नाही आहे. मी थोडंसं पाणी घालून घेते. भाजी आपली चांगली शिजली गेली, कोरडी झाली. आता या ठिकाणी मी शेंगदाणा कूट घालून देते. थोडंसं लाल तिखट, मिरची घातली आपण आधी. गॅस कमी करून घेते. शेंगदाणा कूट नेहमी शेवटी घालायचा, म्हणजे आपली भाजी थोडी कोरडी व्हायला मदत होते. खूप आधीच घातला शेंगदाणा कूट तर आपली भाजी पाण्यामध्ये शिजते ना, तेव्हाच तो मग त्यामध्ये पसरून जातो असं होतं. पहा या ठिकाणी मस्त आपली भाजी 5 मिनिटात तयार आहे.
झाकण ठेवून 5 मिनिटं. भाजी मी उतरून घेते. तर पहा या ठिकाणी आपल्यामध्ये फक्त शेंगदाणा कूट वगैरे शेवटी घालायचा. तर पहा या ठिकाणी अशी टम्म फुगलेली भाकरी आणि शेपूची मस्त भाजी. सोबत